नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 6. ओके, आतापर्यंत 5 प्रॉब्लेम सॉल्व झाले. आपण काय करूया, प्रॉब्लेम नंबर 6 सॉल्व करूया. ओके, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो ऑफ रीना अँड आरती. ओके, कोणाकोणाचं आहे, रीना अँड आरती. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ओके, 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. ओके, तर आपल्याला काय बनवायचं आहे, 3 अकाउंट्स ओपन करायचे. त्यानंतर नेक्स्ट काय दिलं, ट्रायल बॅलन्स. या डेबिट साईडला. ओके, डेबिट साईडला काय काय दिसतं, ॲसेट अँड एक्सपेन्सेस. ओके, तर या पहिलं काय, परचेस. कुठे येतं परचेस, ट्रेडिंगच्या डेबिटला. परचेस कुठे येतं, ट्रेडिंगच्या डेबिटला. डेटर्स काय आपली ॲसेट, कारण डेटर्सकडनं आपल्याला पैसे मिळणार आहेत, त्यामुळे डेटर्स काय आपली ॲसेट. सेल्स रिटर्न काय करतो आपण, सेल्समधून मायनस. ओके, सेल्स रिटर्न काय करतो आपण, सेल्समधून मायनस करतो. त्यानंतर ओपनिंग स्टॉक. कुठे येतो ओपनिंग स्टॉक कुठे येतं, ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि क्लोजिंग स्टॉक कुठे येतं, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ओके, लक्षात ठेवा, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला. सर्वात वरती लिहितो आपण बॅड डेप्स अर्थ काय, पैसे बुडले. ओके, पैसे बुडले म्हणजे तुमचंच काय झाला, लॉस झाला. मग लॉस कुठे लिहितो आपण, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके, नेक्स्ट काय, लँड अँड बिल्डिंग. तुमची लँड आहे किंवा तुमची बिल्डिंग आहे, तुमची काय आहे ती ॲसेट आहे. काय तुमची ॲसेट. फर्निचर, ओन प्रॉपर्टी आपली, त्यामुळे फर्निचर पण काय आपली ॲसेट. डिस्काउंट. ओके, नेक्स्ट काय, डिस्काउंट आता कोणत्या साईडला आले, डेबिटला. ओके, मग डेबिटला 2 गोष्टी कोणत्या येतात, ॲसेट अँड एक्सपेन्सेस. काय काय येतं डेबिटला, ॲसेट प्लस एक्सपेन्सेस. मग डिस्काउंट काय आपली ॲसेट आहे का एक्सपेन्स आहे, काय डिस्काउंट आपला एक्सपेन्स. त्यामुळे डिस्काउंट कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. तो आपला काय आहे, एक्सपेन्स. रॉयल्टी तुम्हाला सांगितलं तुम्ही पहिला. ओके, पब्लिशर रायटर, बुक एक लिहितो, पब्लिश दुसरा करतो. तो त्याबद्दल पब्लिशर काय करतो, रायटरला त्याच्या बुकबद्दल त्याला रॉयल्टी पेड करतो, त्याला आपण काय म्हणतो, रॉयल्टी म्हणतो. ओके, तर रॉयल्टी हा काय आहे, डायरेक्ट एक्सपेन्स. लक्षात ठेवा, रॉयल्टी काय आहे, डायरेक्ट. तो कुठं जातो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, रॉयल्टी कुठं जातं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. रेंट डेबिटला आला म्हणजे आपण दिला असणार का घेतला असणार. ओके, कसं ओळखणार, डेबिटला काय काय येतं, ॲसेट प्लस एक्सपेन्सेस. ओके, डेबिटला काय येतं, ॲसेट अँड एक्सपेन्स. मग रेंट का आपली ॲसेट आहे का एक्सपेन्स आहे, रेंट का आपला एक्सपेन्स. त्यावर रेंट कुठं जाणार, एक्सपेन्समध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय आहे, सॅलरी तर काय आपला खर्च, तो कुठं जातो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कुठं जातो सॅलरी, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. वेजेस पण काय आपला खर्च. वेजेस कोणाला देतो आपण, कामगारांना पेड करतो. ओके, वेजेस कुठं जातात, ट्रेडिंगच्या डेबिटला. लक्षात ठेवा, वेजेस ट्रेडिंगला, सॅलरी प्रॉफिट अँड लॉसला. इन्शुरन्स काय बिझनेसचा खर्च, तेव्हा इन्शुरन्स कुठं जातं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके, ड्रॉइंग म्हणजे काय, ओनरनी बिझनेसमधनं विड्रॉ केलेले मनी. मग ड्रॉइंगनी कॅपिटल काय होतं, वाढतं का कमी होतं, ड्रॉइंगनी कॅपिटल काय होतं, कमी होतं. तेव्हा ड्रॉइंग आपण काय करतो, कॅपिटलमधून मायनस करतो. ओके, ड्रॉइंग काय करतो आपण, कॅपिटलमधून मायनस. ओके, त्यानंतर कॅश ॲट बँक. ओके, अँड कॅश. ओके, तर कॅश ॲट बँक अँड कॅश दोन्ही पण काय आपल्या ॲसेट. पैसे तुमच्या हातात असू द्या किंवा बँकेत असू द्या, दोन्ही काय आपल्या ॲसेट आहेत. ओके, तर क्रेडिट साईडला काय काय दिसतं, लॅबिलिटीज अँड इन्कम. ओके, तर पहिलं सेल्स कुठे येतं, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. कुठे येतं सेल्स, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर क्रेडिटर्स म्हणजे कोण, आपल्याला त्यांना पैसे द्यायचे. आणि डेटर्स म्हणजे कोण, ज्यांच्याकडून आपल्याला पैसे मिळणार. ओके, तर डेटर्स आपली ॲसेट आहे आणि क्रेडिटर्स काय आपली लॅबिलिटी. नेक्स्ट परचेस रिटर्न. ओके, परचेस रिटर्न काय असतं, आपण जे विकत घेतले ते आपण काय करतो, रिटर्न करतो. म्हणजे परचेस रिटर्न आपण काय करायचं, परचेसमधून लेस करतो. ओके, परचेस रिटर्न काय करतो, परचेसमधून लेस. नेक्स्ट आर डी डी. आता आर डी डी कोणत्या साईडला आली, क्रेडिट साईडला. म्हणजे एक तर लॅबिलिटी असणारी किंवा इन्कम असणारी. मी तुम्हाला सांगितलं होतं आर डी डी कुठली असती, ओल्ड आर डी डी असती, म्हणजे लास्ट इयरची. त्यामुळं तो या वर्षीचा काय असतो, इन्कम असतो. ओके, लक्षात ठेवा, बॉक्समध्ये जी आर डी डी असती तो आपला काय असतो, इन्कम. तो आपण कुठे लिहितो, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ओके, बॉक्समधली आर डी डी नेहमी कुठे लिहायची, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला.
तर डिस्काउंट दिला आहे का घेतला आहे कसं कळणार? क्रेडिट साईडला आहे, एक तर लॅबिलिटी असणार आहे किंवा इन्कम. मग डिस्काउंटचा आपली लॅबिलिटी असते का? नाही. मग आपला काय असतो तो इन्कम. त्यामुळे कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. कमिशन. ओके, नेक्स्ट काय? कमिशन. कमिशन पण सेम क्रेडिट साईडला आहे, म्हणजे आपली लॅबिलिटी किंवा इन्कम. मग कमिशन काय आपलं? इन्कम. त्यामुळे ते कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ओके, नेक्स्ट कॅपिटल. कॅपिटल तर काय आपली लॅबिलिटी. कॅपिटल काय आपली लॅबिलिटी. ओके, त्यानंतर ॲडजस्टमेंट बघूया. सर्वात पहिले तर काय? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती आहे? 22,000. ओके, क्लोजिंग स्टॉक किती आहे? 22,000. क्लोजिंग स्टॉक कुठं लिहितो आपण? एक तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि सेकंड पे कुठं लिहितो आपण? ॲसेटला. ओके, ट्रेडिंगच्या क्रेडिटला अँड ॲसेटला. त्यानंतर आता बघा, राईट ऑफ 900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट. ओके, 900 रुपये काय झालं? बॅड डेप्ट झालं. म्हणजे वरती तर बॅड डेप्स होत्या अजून. ओके, त्यानंतर काय झालं? अजून 900 रुपये काय झाले तुमचे? बुडले. ओके, बॅड डेप्ट झाले म्हणजे आपले डेटर्स काय होणार? वाढणार का कमी होणार? ओके, डेटर्स म्हणजे कोण? ज्यांच्याकडून आपल्याला पैसे मिळणार आहेत ते, म्हणजे आपले उधारीदार. ओके, मग पैसे कुठले बुडणार? ज्यांच्याकडून मिळणार आहेत तेच बुडणार. ओके, त्यामुळे आपण बॅड डेप्स काय करतो? डेटर्समधून लेस करतो. लक्षात ठेवा, बॅड डेप्स काय करतो आपण? डेटर्समधून लेस. माझ्या बॅड डेप्सची टिक मार्क कशावरती होती? डेटर्सवरती होती. इथे डेटर्स. ओके, सन्ड्री डेटर्स. ते 900 रुपये काय करणार? डेटर्समधनं लेस करणार. ओके, हा झाला आपला लॉस. म्हणजे दुसऱ्या पे कुठे येणार आता? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसला पहिली एक बॅड डेप्स होती, त्यामुळे आपण त्या बॅड डेप्समध्ये काय करणार? बॅड डेप्स ॲड करणार. त्यामुळे त्या बॅड डेप्सवर पण काय करायचं? टिक. ओके, लक्षात बॅड डेप्सचे ॲडजस्टमेंट असेल तर डेटर्सवर पण टिक करायची आणि बॅड डेप्सवरती पण टिक करायची, जर ओल्ड बॅड डेप्स असेल तर. त्यानंतर अजून काहीतरी पुढे सांगितले, क्रिएट प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स. किती? 1000. ओके, रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स म्हणजेच काय? तुमची RDD. म्हणजे तुम्हाला डाऊट आहे की तुमचे ह्यावर्षी 1000 रुपये बुडणार आहेत. ओके, बुडालेत का? अजून नाही, बुडणार आहेत. तुम्हाला काय त्याच्यावरती डाऊट आहे. मग ह्यालाच काय म्हणतो आपण? RDD. ओके, मग तुमचे पैसे बुडणार आहेत, त्यामुळे तो सेम तुमचे डेटर्स काय होणार? कमी होणार. मग लक्षात ठेवा, बॅड डेप्स आणि RDD या दोघांची टिक मार्क कशावर जाते? डेटर्सवर. मी त्या डेटर्सवर 2 टिक मार्क येणार, त्यामुळे त्याला मी काय करतो? इथं डार्क करतो. ओके, डेटर्सवरती किती टिक मार्क आहेत? 2. लक्षात ठेवा, डेटर्सवर किती टिक मार्क आहेत? 2 टिक मार्क आहेत. त्यानंतर नेक्स्ट. ओके, ॲज अ सेकंड इफेक्ट RDD काय झाला? आपला लॉस. आपण बिझनेसमध्ये काय कन्सिडर करतो की RDD काय आपला लॉस आहे, त्यामुळे आपण कुठं दाखवणार तो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके, त्यानंतर पुढचं काय? आउटस्टँडिंग वेजेस. नेक्स्ट काय? आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरी. आता आउटस्टँडिंगचा अर्थ काय? शिल्लक राहिले. आणि वेजेस अँड सॅलरीचा काय? आपला खर्च. म्हणजेच काय याचा अर्थ? की आपल्याला वेजेस अँड सॅलरी द्यायचे राहिलेत. मग आउटस्टँडिंग आपण काय करतो? ॲड करतो का लेस करतो? आउटस्टँडिंग काय करतो आपण? ॲड करतो. मग कशात ॲड करणार? वेजेस अँड सॅलरी. तर घेतो दोन्ही, यांना काय करू आपण? कलर करू. वेजेस अँड सॅलरी. टिक मार्क का करायची? कारण आपल्याला काय सोडायचं आहे? जागा सोडायची ॲडजस्टमेंटसाठी. ओके, आता वेजेस अँड सॅलरी द्यायचे राहिलेत, त्यामुळे दुसऱ्या पे कुठं जाणार? ॲसेट का लायबिलिटीला? दुसऱ्या पे कुठं जाणार? लायबिलिटीला, कारण आपल्याला पैसे द्यायचे. नेक्स्ट बघा, इन्शुरन्स पेड फॉर 15 months. इन्शुरन्स कधीपर्यंत पेड केला? 15 महिन्याचा पेड केला, विथ रिस्पेक्ट फ्रॉम 1 April 2018. ओके, त्याने काय सांगितलं? 1 April 2018ला आपण इन्शुरन्स पेड केला. 1 April 2018 काय आपलं? ओपनिंग. ओके, बघा, बिझनेस इयर काय सांगितलं त्यांनी? 31 मार्च 2019. म्हणजे हे वर्ष चालू कधी झालं असणार? 1 एप्रिल 2018ला. मग वर्षाच्या सुरुवातीला. ओके, वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही काय केलं? इन्शुरन्स पेड केला. वर्षाच्या सुरुवातीला आपण काय पेड केलं? इन्शुरन्स. पण आपण किती महिन्याचं पेड केलं? 15. आपल्या वर्षात महिने किती असतात? 12. म्हणजे याचा अर्थ काय केला तुम्ही? 3 महिन्याचं कमी भरलं का जास्त भरलं? 3 महिन्याचं काय केलं आपण? जास्तीचं भरलं. ओके, हे कळलं? बघा, वर्षात महिने असतात 12, पण आपण इन्शुरन्स किती महिन्याचं भरलं आहे? 15. म्हणजे याचा अर्थ काय? 3 महिन्याचं तुम्ही जास्तचं भरलं आहे. ओके, त्याचे टिक मार्क कशावर येणार? इन्शुरन्सवर. जास्त भरलं म्हणजे काय करणार आपण? ॲड का लेस? जास्त भरलं म्हणजे आपण काय करणार? लेस करणार. ओके, आणि तर दुसरा पे कुठे येणार? जास्तीचं भरलं, त्यामुळे तुमची काय ती ॲसेट तुम्ही परत पण मागू शकता. ओके.
ओके, झालं टिक मार्क. याची अमाऊंट कशी काढायची सांगतो. तर चला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. इथं रेशो वगैरे काय दिलं का आपल्याला, काहीच नाही. ओके, त्यामुळे प्रॉफिट लॉस होईल तो कसा वाटणार आपण इक्वली. तर चला सर्वात पहिलं काय परचेस. किती परचेस 35,500. ओके, तर या ट्रेडिंगला. ओके, आता सर्वात पहिलं तर काय लिहितो आपण ओपनिंग स्टॉक. त्यानंतर नेक्स्ट काय लिहिणार परचेस. आणि परचेस सेल्स कॅपिटल नेहमी आपण कुठे लिहितो इनर कॉलमला. परचेस सेल्स कॅपिटल नेहमी कुठे लिहितो आपण इनर कॉलमला. काय येणार टू परचेस. किती 35,500. नेक्स्ट काय सन्ड्री डेटर्स. डेटर्स काय आपली ॲसेट आणि याच्यावरती किती टिक मार्क आहेत 2 आहेत, एक बॅड डेप्स आणि एक RTD. मग या डेटर्स काय आपली ॲसेट कुठं लिहिणार इनर कॉलमला. वरती जागा का सोडतो आपण ॲसेटला फिक्स ॲसेट लिहिण्यासाठी. ओके, तुम्ही अंदाजे जागा सोडू शकता. डेटर्स किती आहेत 40,000. ओके, त्याच्यावरती किती ॲडजस्टमेंट आहेत 2. म्हणजे आपण लाईन किती सोडणार 3 लाईन सोडायच्या, 1 2 आणि 3. ओके, नेक्स्ट सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न काय करतो आपण सेल्समधून मायनस. पण आपण सेल्स लिहिलं आहे का नाही, मग पहिलं सेल्स लिहून घेऊया. हे बघा इकडे या साईडला सेल्स किती आहे 58,200. ओके, मग या ट्रेडिंगच्या कुठं येणार क्रेडिटला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स. ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय येतं बाय सेल्स. त्यानंतर काय करणार आपण सेल्स रिटर्न त्यातून काय करणार मायनस. मग किती आहे सेल्स रिटर्न 1,000. या लेस सेल्स रिटर्न काय करणार लेस सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड. ओके, दोघांपैकी काही नाव लिहू शकता. लेस सेल्स रिटर्न लिहा किंवा लेस रिटर्न इनवर्ड लिहा. ओके, तर 58,200. 58,200मधून 1,000 मायनस केले तर किती उरणार 57,200. ओके, कळा 57,200. नेक्स्ट काय आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिटला. किती आहे 18,100. या ट्रेडिंगच्या डेबिटला सर्वात वरती येतं ओपनिंग स्टॉक. त्याच्यावर ॲडजस्टमेंट असते का असते, डायरेक्ट कुठे येणार बाहेरच्या कॉलमला. ओके, तो ओपनिंग स्टॉक 18,100 झालं. त्यानंतर बॅड डेप्स. बॅड डेप्स कुठे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कारण बॅड डेप्स काय आपला लॉस आहे आणि त्याच्यावरती काय आहे टिक मार्क आहे, कारण प्रॉब्लेममध्ये अजून एक बॅड डेप्स आहे. ओके, तर बॅड डेप्स किती आहेत 500. मग या प्रॉफिट अँड लॉसला नेहमी काय करतो आपण वरती एक एक लाईन सोडून देतो. टू बॅड डेप्स आलं. टू बॅड डेप्स किती 500. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग. तर लँड अँड बिल्डिंग काय आपली ॲसेट. किती आहे 25,000. ॲडजस्टमेंट आहे का काय काहीच नाही, त्यामुळे अमाऊंट कुठं लिहिणार बाहेर. किती आलं 25,000. ओके, नेक्स्ट काय लँड अँड बिल्डिंग नंतर फर्निचर. फर्निचर पण काय आपली ॲसेट. किती आहे 20,000. मग या बॅलन्स शीटला फर्निचर किती आहे 20,000. ओके झालं. त्यानंतर डिस्काउंट. आता डिस्काउंट डेबिटला आहे म्हणजे हा काय आपला एक्सपेन्स. मग हा कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला येणार डेबिट साईडला. किती आहे 1,000 या प्रॉफिट अँड लॉसला. इथं काय करणार आपण बॅड डेप्सला एक लाईन सोडली, त्यानंतर टू डिस्काउंट. ओके, काय येणार तुमचं टू डिस्काउंट. त्यानंतर रॉयल्टी. रॉयल्टी कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिटला. लक्षात ठेवा रॉयल्टी कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिटला. किती आहे रॉयल्टी 700 या ट्रेडिंगला. ओके, इथं परचेसच्या खाली तर काय आहे लेस करायला. त्यानंतर काय येणार तुमची रॉयल्टी. किती आहे 700. ओके, टू रॉयल्टी 700. त्यानंतर पुढं रेंट. ओके, रेंट पण हा काय खर्च, कारण कुठं आला आहे डेबिट साईडला. मग रेंट किती आहे 1,900. कुठे येतं रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू रेंट किती 1,900. ओके, आले इथपर्यंत. त्यानंतर सॅलरी. सॅलरी काय तुमचा खर्च, कुठे येतो तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्याच्यावरती काय आहे ॲडजस्टमेंट आहे. ओके, किती आहे 3,000. मग या प्रॉफिट अँड लॉसला ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे अमाऊंट कुठे लिहिणार इनर कॉलमला. ओके, त्याखाली एक लाईन सोडून देणार. त्यानंतर वेजेस. वेजेस कुठे येतात ट्रेडिंगच्या डेबिटला. त्याच्यावरती पण काय आहे टिक मार्क आहे, त्यामुळे तिथं पण काय करणार एक लाईन सोडून देणार. किती 800.
टू वेजेस कुठं लिहिणार, इनर कॉलमला 800. नेक्स्ट इन्शुरन्स, हा पण काय आपला खर्च कुठं येतो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. किती इन्शुरन्स 1500. त्याच्यावरती पण काय आपली ॲडजस्टमेंट आहे, मग इथं सॅलरीच्या खाली एक ॲडजस्टमेंट आहे, खाली टू इन्शुरन्स किती आहे 1500. त्याच्या खाली पण एक लाईन सोडून देणार, कशाला, ॲडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट ड्रॉइंग. ड्रॉइंग काय करतो आपण, कॅपिटलमधून मायनस. पण आपण कॅपिटल लिहिलं आहे का, नाही लिहिलं. मग सर्वात पहिलं कॅपिटल लिहू. इकडे क्रेडिट साईडला दिसलं कॅपिटल, रीना अँड आरती. कोण आहेत दोन पार्टनर, रीना अँड आरती. किती कॅपिटल 50,000 अँड 30,000. ओके, तर कॅपिटल कुठे दिसतं, लायबिलिटीला. या सर्वात वरती काय लिहिणार, कॅपिटल अकाउंट. सर्वात वरती काय येणार तुमचं, कॅपिटल अकाउंट. ओके, त्यानंतर दोन पार्टनर कोण आहेत, पहिलं रीना. रीनाचं कॅपिटल किती होतं 50,000. रीनाचं कॅपिटल किती आहे 50,000. त्यानंतर सेकंड कोण होतं, आरती. अँड आरतीचं कॅपिटल किती आहे 30,000. ओके, हे झालं इथपर्यंत. त्यानंतर या आपल्या डेबिट साईडला काय राहिलं होतं आपलं, ड्रॉइंग. ओके, तर ड्रॉइंगमध्ये काय आहे, रीना अँड आरती. किती आहे ड्रॉइंग 2000 अँड 1000. तर ड्रॉइंग काय करतो आपण कॅपिटलमधनं ॲड का लेस. ड्रॉइंग काय करतो कॅपिटलमधनं लेस. या इथं लेस ड्रॉइंग. ओके, किती आहे ड्रॉइंग 2000. किती आहे ड्रॉइंग 2000. मग 50,000मधून 2000 मायनस केले, किती उरणार बॅलन्स 48,000. ओके, सेम आरतीला. आरतीचं ड्रॉइंग किती आहे, लेस ड्रॉइंग 1000. मग 30,000मधून 1000 काय करणार मायनस, किती येतील 29,000. ओके, लक्षात ठेवा ड्रॉइंग काय करतो आपण कॅपिटलमधून मायनस केलं, मायनस. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅश ॲट बँक अँड कॅश इन हँड. दोन्ही पण काय आहेत आपल्या ॲसेट. ओके, किती आहेत 11,500 अँड 2,000. या ॲसेटला कॅश ॲट बँक अँड कॅश इन हँड दोन्ही पण काय आहेत आपल्या ॲसेट. ओके, ॲसेटला लिहिला. त्यानंतर झाली डेबिट साईड ओवर. आता या क्रेडिट साईडला. ओके, सर्वात पहिलं सेल्स आपण मगाशीच लिहिलं. त्यानंतर काय क्रेडिटर्स. नेक्स्ट काय क्रेडिटर्स, किती आहे 25,700. क्रेडिटर्स काय आपली लायबिलिटी. क्रेडिटर्स काय आपली लायबिलिटी. या लायबिलिटीला सन्ड्री क्रेडिटर्स किती आहेत 25,700. ओके, नेक्स्ट परचेस रिटर्न. परचेस रिटर्न काय करतो आपण परचेसमधून मायनस करतो. ओके, किती आहेत 500. मग परचेस कुठं असतं ट्रेडिंगच्या डेबिटला. या इथं काय येणार लेस परचेस रिटर्न, किंवा दुसरं नाव काय लेस रिटर्न आउटवर्ड. ओके, ही दोन्ही नावं लक्षात ठेवा. रिटर्न आउटवर्ड असू द्या किंवा परचेस रिटर्न असू द्या. आणि सेल्स रिटर्नला काय म्हणतो रिटर्न इनवर्ड. तर 35,500मधून 500 रुपये मायनस केले, बाहेर किती येणार 35,000. ओके, हे झालं. त्यानंतर नेक्स्ट RDD. मी काय सांगितलं होतं बॉक्समध्ये जी RDD असते ती कुठे लिहितो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. डोळे दाखवून बॉक्समधली RDD कुठे लिहायची प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. किती येते 800. मी या वरती आपण एक लाईन सोडून देतो. त्यानंतर लिहिणार तुमचं बाय RDD. ओके, बाय तुमची RDD किती आहे 800 रुपये. त्यानंतर डिस्काउंट. हा पण काय आपला इन्कम, कारण कुठं आला आहे क्रेडिट साईडला. हा आपण कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. किती आहे डिस्काउंट 50 रुपये. बाय डिस्काउंट किती तुमचा 50 रुपये. त्यानंतर सेम कमिशन. कमिशन पण काय तुमचा इन्कम, किती आहे 250. या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय कमिशन किती 250. ओके, कॅपिटल हे तर आपण पुट केलं. आता काय राहिलं तुमच्या ॲडजस्टमेंट. ओके, तर सर्वात पहिली मेन ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक. ही प्रत्येक प्रॉब्लेममध्ये कंपल्सरी दिलेलीच असते. ओके, तर क्लोजिंग स्टॉक किती आहे 22,000. तर पहिला इफेक्ट कुठे येतो क्लोजिंग स्टॉकचा ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ओके, कुठे येतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक किती 22,000. ओके, आणि क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट कुठे जातो बॅलन्स शीटला. क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट कुठे जातो बॅलन्स शीटला. मग क्लोजिंग स्टॉक किती येणार 22,000. ओके, गॉट इट. पहिली ॲडजस्टमेंट झाली. सेकंड काय राईट ऑफ 900 ॲज अ बॅड डेप्स. बॅड अँड डाऊटफुल डेप्स म्हणजेच काय बॅड डेप्स.
आणि क्रिएट प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स म्हणजेच RDD. आता लक्षात ठेवा, बॅड डेप्स आणि RDD एकत्र आले तर हे काय करतो आपण डेटर्समधून लेस करतो, पण यांचा काय सिक्वेन्स आहे. तर कसं आहे, सर्वात पहिलं बॅड डेप्स लेस करायच्या, त्यानंतर RDD. लक्षात ठेवा, सर्वात पहिलं काय लेस करणार बॅड डेप्स आणि सेकंड RDD. ओके, तर सर्वात पहिलं काय आहेत बॅड डेप्स. किती आहेत बॅड डेप्स 900. या डेटर्सवरती आपण लाईन सोडल्या लेस बॅड डेप्स. काय लिहिणार लेस बॅड डेप्स किती आहेत 900. मग 40,000मधून 900 मायनस केले, खाली किती येणार 39,100. ओके, इथपर्यंत झालं. त्यानंतर आता काय लेस करणार RDD. पहिलं बॅड डेप्स देन RDD. किती RDD 1000. या परत डेटर्सवरती इथं खाली आलं. त्यानंतर खाली काय लिहिणार लेस RDD. काय लिहिणार लेस RDD किती आहे 1000. मग 39,100मधून 1000 मायनस केले, बाहेर किती येणार तुमचं मग 38,100. ओके, हे झाले एक एक इफेक्ट बॅड डेप्स अँड RDDचे. बॅड डेप्स किती आहेत 900, RDD किती आहेत 1000. ओके, दोन्ही लेस केले. बॅड डेप्स अँड RDD म्हणजेच काय पैसे बुडले अँड पैसे बुडणारे दोन्ही पण काय आपले लॉस. त्यामुळे सेकंड इफेक्ट कुठं जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके, आता आपल्याकडे पहिल्यापासून बॅड डेप्स आहेत, त्यामुळे तिथं काय करणार तुम्ही ॲड बॅड डेप्स. तेव्हा काय करणार ॲड बॅड डेप्स किती 900. आत्ता बॅड डेप्स किती आल्या 900. मग पहिले 500 आणि देन 900, तर बाहेर किती येणार टोटल 1400. ओके, त्यानंतर RDDसाठी काय करायचं सेपरेट लिहायचं टू RDD. किती होते RDD 1000. किती होते RDD 1000. ओके, टू RDD 1000. आले इथपर्यंत. दोन इफेक्ट झाले बॅड डेप्स RDDचे. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेंस. आता आउटस्टँडिंग काय करतो आपण ॲड आणि ॲडव्हान्स काय करतो आपण लेस. चला, वेजेस अँड सॅलरीत काय आहेत आउटस्टँडिंग आहेत म्हणजे पैसे द्यायचे. मग वेजेस किती आहेत 700. तर या वेजेसमध्ये काय लिहिणार ॲड आउटस्टँडिंग. वेजेसमध्ये काय येणार तुमचं ॲड आउटस्टँडिंग किती 700. ओके, आणि मग आउटस्टँडिंग ॲड करून बाहेर येणार किती 800 आणि 700 किती होतात 1500. ओके, किती येणार 1500. ओके, आलं एवढं. त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट कुठे जातो आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे वेजेस द्यायचे राहिले, त्यामुळे ती काय आपली लॅबिलिटी, कारण आपल्याला पैसे द्यायचे. ओके, आपल्याला पैसे द्यायचे. किती आहेत आउटस्टँडिंग वेजेस 700. इनर कॉलमला का लिहिलं कारण सॅलरी पण, त्यामुळे आपण एकत्र लिहू. आउटस्टँडिंग वेजेस किती आहेत 700. त्यानंतर काय होतं आउटस्टँडिंग सॅलरी किती होती 800 रुपये. सॅलरी कुठे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. या इथं काय लिहिणार ॲड आउटस्टँडिंग. ॲड काय करणार आउटस्टँडिंग आणि 3000 आणि 800. मग बाहेर किती टोटल येणार 3800. ओके, किती येणार 3800. आणि 800 रुपये अजून द्यायचे राहिले, त्यामुळे 800 रुपये काय आपली लॅबिलिटी. मग इथं लॅबिलिटीला काय लिहिणार ओके, लॅबिलिटीला काय लिहिणार आउटस्टँडिंग सॅलरी किती 800 रुपये. आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे 800 रुपये. ओके, झाले इथपर्यंत. दोन इफेक्ट झाले. आउटस्टँडिंग एक्सपेन्स काय करणार एक्सपेन्सेसमध्ये ॲड आणि दुसरा इफेक्ट जातो लॅबिलिटीला. पुढचं आता इन्शुरन्स पेड फॉर 15 months. ओके, इन्शुरन्स तुम्ही 15 महिन्याचा भरला, पण आपले मंथ्स किती असतात इयरमध्ये 12च असतात. मग त्याची अमाऊंट कशी काढायची बघा. तुम्ही इन्शुरन्स किती भरला आहे 15 महिन्याचा किती भरला 1500. म्हणजे 15 महिन्यासाठी इन्शुरन्स तुम्ही 1500 भरला, तर एका महिन्याला किती असणार कसं काढणार 1500 डिवायडेड बाय 15. 1500 रुपये भरले किती महिन्यासाठी 15, त्यामुळे 1500 डिवायडेड बाय 15 किती होतात 100. म्हणजे एका महिन्याला इन्शुरन्सचा खर्च किती आहे 100 आहे. ओके, एका महिन्याला इन्शुरन्सचा खर्च किती आहे 100. म्हणजे 12 महिन्याचे तुम्ही किती भरायला पाहिजे होते 1200. एका महिन्याला 100 तर 12 महिन्याला किती येणार 1200. पण तुम्ही किती भरले 1500. म्हणजे 300 रुपये काय केले तुम्ही 3 महिन्याचे जास्तीचे भरले. ओके, 300 रुपये काय केले 3 महिन्याचे जास्तीचे भरले. कळलं कसं काढलं 1500 डिवाइड बाय काय करणार 15, कारण किती मंथचं भरले तुम्ही 15. एका मंथला किती आहेत 100 आणि 3 मंथ जास्त भरले म्हणजे 3 मंथचे किती होणार 300. मग जास्त भरले म्हणजे काय करणार लेस. म्हणजे या इन्शुरन्सवरती लेस का लिहिणार ॲडव्हान्स. लेस का लिहिणार ॲडव्हान्स. किती जास्तचं भरले 300 रुपये.
मग 1,500मधून 300 काय करणार लेस, बाहेर किती येणार 1,200 बरोबर. ह्या वर्षीचा खर्च फक्त प्रॉफिट अँड लॉसला दिसला पाहिजे, पुढचा पण नाही दिसत आणि मागचा पण नाही दिसत, फक्त 1 इयरचा. बघा तुम्ही जर एखाद्याला जास्तीचे पैसे दिले 3 महिन्याचे भरले आपण, म्हणजे 3 महिन्याचे पैसे आपली काय आहे ॲसेट आहे. मग कुठे दिसणार ते ॲसेटला ॲडव्हान्स इन्शुरन्स. काय येणार तुमचा ॲडव्हान्स इन्शुरन्स किती आहे 300. ओके झालं सगळे ॲडजस्टमेंट. आता काय करायचं आपल्याला टॅली. ओके ॲडजस्टमेंट नीट चेक करत जा 2 इफेक्ट झाले का नाही. आता या ट्रेडिंग अकाउंटला चेक करा ट्रेडिंगची कोणती साईड मोठी आहे, डेबिट मोठी आहे का क्रेडिट मोठी आहे, कोणती मोठी आहे क्रेडिट. घ्या टोटल क्रेडिटची चेक करत जा तुम्ही टोटल घेऊन एवढी येते का. ओके 79,200. सेम टोटल कुठे येणार डेबिट साईडला, सेम कुठे येणार डेबिट साईडला. ओके आता 79,200मधून हे वरचे सगळे काय करणार आपण मायनस करणार. ओके मायनस करून किती येते मग 23,900. तुम्ही मायनस करून चेक करून बघा. काय करा हे वरचे जे आहेत सगळे यांची काय करणार तुम्ही टोटल. ओके आणि ती टोटल काय करणार 79,200मधून काय करणार मायनस करणार. तुम्हाला किती मिळाल 29,900. ओके आणि हा काय झाला आपला ग्रॉस प्रॉफिट का ग्रॉस लॉस. ओके ट्रेडिंगला काय येतो ग्रॉस. कोणती साईड मोठी होती क्रेडिट. मग क्रेडिट साईड जर मोठी आहे तर आपल्याला काय होतं ग्रॉस प्रॉफिट. ओके मग काय लिहिणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट आपण कुठे टाकतो प्रॉफिट अँड लॉसच्या सर्वात वरती बघा जागा सोडली होती आपण. ओके प्रॉफिट कुठे येतो क्रेडिट साईडला. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन किती 23,900. ओके आली इथपर्यंत. आता प्रॉफिट अँड लॉसचं बघा कोणती साईड मोठी चेक करा, डेबिट मोठी आहे का क्रेडिट मोठी. ओके कोणती मोठी आहे क्रेडिट. घ्या टोटल किती होती टोटल 25,000 करेक्ट. ओके तीच कुठे येणार तुमच्या डेबिट साईडला. आता 25,000मधून वरचे जे छोटे छोटे एक्सपेन्सेस आहेत ते काय करणार आपण मायनस. मग मायनस करून किती अमाऊंट येते चेक करा एवढी येते का 14,700. ओके आता हे 14,700 प्रॉफिट झाला का लॉस झाला. काय झाला प्रॉफिट, कारण साईड कोणती मोठी होती क्रेडिट. आपण याला नाव का देणार टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. ओके टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि हे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपल्याकडे पार्टनर किती आहेत 2. ओके आपल्याकडे पार्टनर किती आहेत 2. कोण कोण आहे रीना अँड आरती. ओके किती पार्टनर आहेत 2 आहे. कोण कोण आहे एक रीना आणि एक आरती. ओके तर प्रॉफिट किती झाला 14,700. प्रॉफिट किती झाला आपल्याला 14,700. ओके मग काय करणार आपण 14,700 डिवाइड बाय 2. आता इथे 2 का करणार आपल्याला रेशो दिला आहे का नाही दिला, त्यामुळे कसं वाटणार इक्वली. ओके रेशो दिला का नाही, त्यामुळे कसं वाटणार आपण इक्वली. मग 14,700 डिवाइड बाय 2 करा आणि दोघांना त्यांची अमाऊंट देऊन टाका. बघा निम्मे किती येतात 7,350. 7,350 काय झालं आपल्याला प्रॉफिट झाला आहे. ओके त्यामुळे तो कुठे येणार क्रेडिट साईड मोठी होती त्यामुळे आपल्याला काय झाला प्रॉफिट. आणि हाच प्रॉफिट आपण काय करतो कॅपिटलमध्ये काय करतो ॲड करतो. तर या कॅपिटलमध्ये ओके इथे काय करणार आपण ॲड नेट प्रॉफिट किती होतं 7,350. मग 48,000 आणि 7,350 यांचे काय करणार ॲडिशन किती आली 55,350. सेम आरतीचं ॲड नेट प्रॉफिट परत काय करणार त्यांची टोटल बाहेर. ओके आलं 36,250. इथं पण हे 700 अँड 800 यांची टोटल राहिली होती घ्यायची किती होतात 1,500. ओके तर पूर्ण बॅलन्स शीट झाली. ओके सगळं झालं बाहेर घेतलं प्रॉफिट ॲड केला. आता काय करणार बॅलन्स शीटची टोटल लायबिलिटी किती येते 1,18,900. ॲसेट चेक करूया किती येते सेम 1,18,900. ओके म्हणजे आपला प्रॉब्लेम काय आहे बरोबर आहे. तुम्ही पण एकदा सॉल्व करून चेक करा आणि बुकमध्ये कॉपी करा. ओके थँक्यू.